नमस्कार मित्रांनो, लव्ह फॅमिली. आज आहे 1 मे आणि आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज आहे मनवाचा फिरायचा प्लॅन. आता आम्ही जात आहे, तुम्हाला समजलंच असेल आता आम्ही कुठे जाणार आहेत. बघू आता कुठे कुठे कसं कसं पोहोचू आम्ही. आम्ही आता ट्रेन मध्ये बसलोय. खाली ट्रेन आहे. हाय कुठे चाललोय त्याचा समजणार. आता आम्ही चाललो आहे या ट्रेनने कुठेतरी, तर नक्कीच तुम्हाला समजेल कुठे चाललो. हे आहेत पप्पा. गरम, आम्हाला गरम लय होत आहे. तर ठीक आहे, बस समजायला सांगू कुठे चाललो. आता आम्ही भेळ घेतली आहे खायला, का मग भूक लागलेली. फायनली Next station, Safari. आता आमचा सफर चालू झाला आहे आणि आता लवकरात लवकर आम्ही आता पोचत आहे आमच्या आवडत्या स्पॉटला. तो आहे आशापुरी देवी मंदिरचा स्पॉट. पाण्याच्या मधोमध खूप छानसं मंदिर, खूप निसर्गरहित मंदिर आहे ते. हे मंदिर बघितल्यावर असं वाटतं की कुठेतरी आपण वेगळ्याच याच्यामध्ये आलेलो आहे. आणि आमची आता जी रिक्षा आहे ती त्या ठिकाणी आता पोचत आहे आणि आम्ही आता शेवटी पोचलो. आता आम्ही त्या स्पॉटाने, हे आशापुरी देवस्थान ट्रस्ट एडवन, हे आशा एडवन गावामध्ये हे आशापुरी देवस्थान जे बसलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. छानसं आम्ही पाया पडलो आहे आता तिथे आणि हळूहळू आम्ही त्या लाईनीमध्ये उभे पण आहे, फुलं वगैरे घेऊन रेडी झालेली आहे. आणि मी जरा दाखवते तुम्हाला आपली नजारा. सर्व गोष्टी छान. मंदिरामध्ये भरपूर हवा आहे, हवा. मंदिरामध्ये निसर्गरम्य मंदिर बसलेलं आहे. निसर्गरम्य मंदिराचंही रूप आहे, खूप छानसं रूप आहे. हे बघा, इथे पाणी पाणी पाणीच आहे. समुद्राच्या मधोमध आहे ते मंदिर आहे. इथे मंदिर आहे. सगळीकडे पाणी पाणी रे पाणी 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 पाणी. मध्येच लाईन लागली आहे आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते आहे लाईट हाऊस. लाईट हाऊस आहे तुम्ही बघत असाल ते बघा, लाईट हाऊस. आता आम्ही त्या गाभाऱ्याच्या दरवाज्यात उभे आहेत. आम्ही सर्वजण दर्शनासाठी सगळेजण आपली लाईनीत उभे आहेत. आम्ही पायथ्याशी त्यांच्या उभे आहेत आणि गाभाऱ्याच्या आतमध्ये खूप छानसं आता दर्शन घेणार आणि हळूहळू आम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत आशापुरी माऊलीच्या दरबारात. आशापुरी देवीच्या मंदिर आहे. आता आम्ही गाभाऱ्याच्या आतमध्ये घुसत आहे. खूप छानसा गाभारा आहे. ती गाभारा त्या गुहेमध्ये सर्वजण आम्ही आमच्या प्रतीक्षेत उभे आहेत. आम्ही घुसत आहे त्या गाभाऱ्यामध्ये. प्रतीक्षा
प्रतीक्षा करत आहेत. मनवाची तयारी चालू झालेली आहे. मनवाने पण पहिली प्रतीक्षा केली. आम्ही आतमध्ये घुसलो. आतमध्ये घुसता आम्हाला पहिलं आई एकविरा देवी मातेचं दर्शन झालं. आई एकविरा देवी माता, एकविरा माऊलीचं दर्शन आम्ही घेतलेलं आणि आपली समोर आशापुरी देवी मातेचं दर्शन झालं. आणि नंतर आई जीवदानी माता त्याच्या पुढेच आहेत. आई जीवदानी मातेचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेता आम्ही त्या गुहेमधून बाहेर निघत आहे. हळूहळू आई जीवदानीचं मातेचं दर्शन पायथ्याशी घेऊन आम्ही त्या गुहेच्या बाहेरून आम्ही जात आहेत सर्वजण. खूप छोटीशी गुहा आहे. त्या गुहेमधून आम्ही हळूहळू बाहेर निघत आहे. एक करून बाहेर निघायचा प्रयत्न करत आहे. पण त्या गुहेमध्ये थोडं उलटं झालेलं, तरी पण त्या गुहेच्या बाहेर आम्ही पडत आहे. आता हळूहळू एक करून बाहेर पडले. थोडं तुम्हाला हे दिसत आहे, पण आता शेवटी आम्ही ते गुहेच्या बाहेर पडत आहेत. खूप अनोखा अनुभव सगळ्यांना घेऊन घेतलेला आहे. आता मी तयार आहे गुहेच्या बाहेर पडायला. रेडी आहे मी आता गुहेच्या बाहेर पडायला. तर आम्ही सगळेजण गुहेच्या बाहेर फायनली. माझी मोबाईल आहे. साईड माझी मोबाईल आहे. पकड काय करू मग? हे बघा आता अशी धोपऱ्यानी वर आलोय. हे बघा अशी धोपऱ्यानी वर आलोय आम्ही. चला आता आपण चाललो. चाललो. आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आता चाललो आहे खाली. सगळं झालं आता. ही लोक दमले आहेत. माझे पप्पा जे ब्लॉग करतात ते बघा, ते दमलेले आहेत. बाकीची सवय नाही ना गं. दर्शन झालंय आमचं फायनली. आता आम्ही जात आहे. प्रकारे आम्ही आशापुरी देवी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. छान दर्शन झालं आशापुरी मातेचं. खूप छान प्रकारे दर्शन भेटलं आणि गुहेमध्ये आशापुरी माता आहे आणि त्या आशापुरी मातेने खूप छान प्रकारे आम्हाला दर्शन दिलेलं आहे. आता आम्ही जातोय वेगळ्या स्पॉटला. तो पण स्पॉट खूप छान आहे. भेटूया आपण. आम्ही जातोय शितलादेवी मंदिर. केळव्या चालू आहे. शितलादेवी मंदिर. जवळ आले. भेटतात दोघं एकामेकाला. भेटतात. मोठे आहेत रे. मोठे आहेत.
भले दर्शन झालंय आमचं फायनली. आम्ही आता आलोय केळवा बीचला. सगळं झालं देवीचं दर्शन. आम्ही छान आशापुरी देवी माता, शीतला देवी माता सर्वांचं दर्शन घेतलंय आणि आता आलोय फायनली केळवा बीचला. भारी आहे केळवा बीच. मला सगळ्यात आवडणारा बीच आमच्या इकडचा केळवा बीच. एकदम साफ सुथरा मस्त. मी विरारला राहतो, पण विरारच्या अर्नाळा बीचला जी मजा नाही ती केळवा बीचला मजा आहे. केळवा बीच एकदम साफ सुथरा बीच आहे. या बीचला जरा पण घाण नाही, काय नाही. मस्तपैकी वाळू कुठे चिकटत नाही, लागत नाही, काही नाही लागत. पण मस्त बीच आहे. आता सर्वजण मनवा आता बॅटिंग करते मस्तपैकी. बॅटिंग करणार आणि आता बॉलिंग. आता फर्स्ट क्लास बॅटिंग आणि मनवा आता बॅटिंग करते आहे. अरे बॉलिंग. मित्रांनो, आज दिवसभर मजा करतोय केळवा बीचला येऊन. आता मजा संपलेली आहे, संध्याकाळची झालेली आहे. आता 5:30. आता आम्हाला जायचं घरी. देवीचं दर्शन झालं. देवीचे दर्शन, 2 देवीचे दर्शन घेतले आणि आपले आशापुरी देवी, शीतला देवीचे दर्शन घेऊन आता आमचा प्रवास केळवा बीच पर्यंत आला आणि आता थांबलाय. आता मस्तपैकी फ्रेश होणार. असेच हसत राहा आणि हसवत राहा. आणि हा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे. फ्रेश झालोय, मनवा फ्रेश झाली आहे, मी पण फ्रेश झालोय. आता आम्ही एकदम फ्रेश ऑन टकाटक बनलेलो आहे. सकाळपासून फिरलो. खूप चांगले स्पॉट गेले. आपली आशापुरी माताचं दर्शन खूप छान झालं. तुम्ही पण सर्वांनी त्या दर्शनाला जावं. ते गुहेमध्ये जे दर्शन आहे ते कुठेच दर्शन मिळत नाही, असं ते दर्शन आहे. तर सर्वांनी त्या गुहेमध्ये दर्शन घ्यायला जावं. बघायचं असेल त्या ब्लॉग मध्ये बघा, नक्की ते ब्लॉग मध्ये बघा. ते आम्हीच पूर्ण डिटेल मध्ये दाखवलेलं की काय कसं काय वगैरे. आणि नंतर शीतला देवी, नंतर आपला माझा सगळ्यात आवडता केळवा बीच. मला भरपूर आवडतो केळवा बीच. सर्वांनी पण त्या केळवा बीच मध्ये, केळवा बीच सारखा बीच कुठेच नाही असं माझं म्हणणं आहे. की केळवा बीचचं पाणी एवढं मस्त आहे, त्याची रेती पायाला लागत नाही, काय नाही, एकदम सुपर आहे. सर्वांनी केळवा बीच आणि आशापुरा देवीला दर्शन द्यावे. नमस्कार, बाय.